नेत्याच्या आई वडिलांच्या चारित्र्यावर विधान करूनही भाजपच्या गोपीचंद पडळकरांची मगरुरी कायम आहे। फडणवीसांनी समज देऊनही आपण जे बोललो ते खरंच आहे असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। पाहूया। गोपीचंद पडळकर यांना अखेर फडणवीस समज देतात का असा प्रश्न आता विरोधक करतायत। कारण नेत्याच्या आईच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करण्याचं निर्लज्ज विधान करूनही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याच विधानावर घुमजाव आणि नंतर त्याचं समर्थन सुद्धा केलं। हे विधान फडणवीसांनी समज दिल्याच्या बातमीनंतर झालंय। त्यामुळे पडळकर आता फडणवीसांना सुद्धा जुमानत नाहीत का असे आरोप होऊ लागले। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करेन। मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही अवलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे याला काय दत्तक वगैरे घेतला का? परी भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? नाही, याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस। याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही। दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीका टिप्पण्या केल्या, त्याच्यावरती वाद झालेले आहेत। शिवसेना प्रमुख सुद्धा बोलले आहेत। पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करतायत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत, हे या देशात झालं नव्हतं। अशा भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय? भारतीय जनता पक्षाचं हे वर्तन म्हणजे या देशाच्या राजकीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे। उद्धव ठाकरेंनी सुसंस्कृतपणाविषयी बोलावं हा मोठा सर्वात जोक आहे। ज्यांनी माननीय देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरनं टीका केली, माननीय देवेंद्र फडणवीसांना नागपुरात जाऊन त्यांनी कलंक म्हटलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुसंस्कृतपणाविषयी बोलावं याच्या इतका मोठा विनोद हा महाराष्ट्राच्या इतिहासातला नाही। महाराष्ट्राचं राजकारण असंस्कृत पातळीवर आणून ठेवण्याचं काम करण्याचं सर्वाधिक वाटा कोणाचा असेल तर तो पहिला उद्धव ठाकरेंचा आहे आणि जातीयवादी राजकारण करण्याचं वाटा जो आहे तो शरद पवारांचा आहे। दरम्यान जेव्हा वादाची सुरुवात आई वडिलांवरच्या गलिच्छ विधानावरून झाली होती तेव्हा भाजपनं पडळकरांच्या विधानापासून अंतर राखलं होतं। मात्र आता त्याला प्रत्युत्तराला प्रत्युत्तर हा तर्क ठेवून भाजपनं पडळकर यांचं समर्थन केलंय। नाही, मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का नाही दिली हा शंका आहे आता, कारण की जे वक्तव्य त्यांचं येते त्याच्यावरून त्यांना तंबी दिलेली नाही। महाराष्ट्रात एक भाजपची नीती आहे, ज्यावेळी महाराष्ट्रासमोर संकट येतं, मराठा आंदोलनाचा विषय येतो त्यावेळी दुसरा विषय कोणीतरी बोलायचा। आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विषय आहे, तो विषय प्राईम टाईमवरून म्हणजे मीडियावरून बाजूला कसा जाईल यासाठी एक प्रयत्न आहे आणि त्यातून पडळकरांनी हे बोलावं जेणेकरून मीडियातला पूर्ण वेळ हा फक्त या वक्तव्याभोवती फिरावा। ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही। जर का तुम्ही आम्हाला आरे म्हणत असाल तर ती कारे म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे। त्यामुळं तुम्ही यापुढे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल जर का अपशब्द वापरणार असाल तर त्या अपशब्दाचं उत्तर जशास तसं दिलं जाईल। आरेला कारे म्हणण्याची हिम्मत आमच्यामध्ये आहे। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना, बरोबर ना? त्यांच्यावर व्यक्तिगत ज्या टीका टिप्पणी झाल्या पडळकरावर त्यावर त्यांच्या भावना व्यक्त त्यांनी केल्या आहे। मागच्या वेळी मात्र त्यांनी
या पद्धतीने बोलू नये, कारण कुणाच्याही आईवडिलावर घेऊन नाही बोललं पाहिजे असं आमची सर्वांची सूचना होती. पण आता मात्र दसऱ्यात त्यांनी ज्या भावना मांडल्या त्या त्यांना जे बोललं आहे त्यातून मांडल्या. ज्या वेळेला आपल्या पाठीमागे कोणतरी आहे अशा पद्धतीचं जाणीव झाल्यामुळे काही लोक बिनधास्तपणाने त्या ठिकाणी बोलत आहेत. ही समज दिलेली असताना सुद्धा परत तशा पद्धतीचं भाषण जर होत असेल, तशा प्रकारचं वक्तृत्व होत असेल, तर माझं म्हणणं आहे की हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.